आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते आणि या घटनेचा सत्य घटनेचा व्हिडिओ सुद्धा कैद झालेला आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण देशात काही तासामध्ये तुफान व्हायरल देखील झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ पाहून आज सरकार देखील गंभीररित्या टोकाचं पाऊल उचलण्यासाठी मजबूर झालेलं आहे। सरकारने जारी केलेला हा हाय अलर्ट सर्वात महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कारण इतिहासामध्ये कधीही न घडलेली घटना या व्हिडिओमध्ये कैद झालेली आहे। हा व्हिडिओ आता तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल की असं होऊ शकतं का। या दुनियेमध्ये या कलियुगामध्ये सध्याच्या हर एक घटना घडते, यामध्ये नवल नाही, परंतु ही घटना जी व्हिडिओमध्ये कैद झालेली आहे आणि या घटनेला पाहून जे सरकारनं देखील हाय अलर्ट जारी केलेला आहे, या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की खरंच ही घटना खरी असेल का। परंतु व्हिडिओ जो आहे तो सत्य आहे, कैद झालेला आहे आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला देखील विश्वास बसेल आणि खरंच अशी घटना घडणं म्हणजे हा देवाचा चमत्कार म्हणावं की कोप म्हणावा, इतकी भयानक घटना घडली आणि हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती तुफान आता व्हायरल होतोय। तोच व्हिडिओ तुम्ही आता पाहणार आहोत काही क्षणामध्ये पुढील। त्या व्हिडिओची पार्श्वभूमी अगोदर समजून घ्या आणि तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही देखील थक्क व्हाल, निशब्द व्हाल, काळजावर हात ठेवून विचार करत बसाल की खरंच असं घडू शकतं का। कारण या लग्न मंडपामध्ये मंगलाष्टिका सुरू होणार, संपूर्ण हजारोच्या संख्येने वऱ्हाड आलेलं लग्नाला दोन्हीकडील नातेसंबंध असणारे पाहुणे रावळे संपूर्ण आले मंडपात बसले, परंतु या संपूर्ण मंडपामध्ये जे घडलं ते भयानक घडलं। चालू लग्न मंडपामध्ये चालू संपूर्ण वातावरणामध्ये जे काही घडलं ते भयानक घडलं, कारण मंगल अष्टिका सुरू झाली आणि त्याच वेळेला त्या मंडपामध्ये जे घडलं ते भयानक घडलं। जे घडलं ते व्हिडिओ अगोदर आपण पाहून घ्या, नंतर आपण यावर सविस्तर चर्चा करून घेऊ। त्या व्हिडिओमध्ये पाहण्या अगोदर आज तो व्हिडिओ सर्वांना धक्का देतो। त्या व्हिडिओमध्ये मंडप उडाला आणि वऱ्हाड पाईप, लोखंडी पाईप, लाकडी पाईप असतील ते डोक्यात पडतील, विजा होईल, जीवितहानी होईल म्हणून त्या ठिकाणाहून लोक पळून जाताना आपण पाहतोय। कोणी धोतर, पॅन्ट, टोपी उपरणं हातामध्ये धरून पळून जाताना आपण पाहतोय। हा धक्कादायक व्हिडिओ समोर येता क्षणी तो व्हिडिओ तर सर्वांनी पाहिला, परंतु या व्हिडिओ मधील सत्य समोर आलं। ते फोटो तुम्ही पाहताय, तो व्हिडिओ देखील आपण पाहून घ्या। त्या व्हिडिओमध्ये जे फोटो आहेत तेच व्हिडिओ मधील फोटो आहेत आणि त्या व्हिडिओला हे दृश्य पाहण्याजोगे नाहीत म्हणून ते व्हिडिओ आपण पाहू शकत नाहीत। तुम्ही संपूर्ण माहिती अगोदर पाहून घ्या, व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या। सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि सर्वत्र लग्न समारंभाचे कार्यक्रम चालू आहेत। या संपूर्ण धावपळीमध्ये वधूवरांच्या आईवडिलांची परेशानी, लग्नाची अरेंजमेंट ही भयानक असते, सर्वांना माहिती आहे, सर्व अनुभवी आहेत। एवढ्या मोठ्या नियोजनामध्ये, एवढ्या मोठ्या खर्चामध्ये आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी धावपळ करतात, जीवाचं रान करतात, आयुष्याची जमाकुंजी ही लग्नाला लावतात। परंतु याच विवाह सोहळ्यामध्ये जर एखादं विघ्न आलं किंवा अडथळा आला तर किती जीव पणाला येतो आणि किती मोठा धक्का असतो ही सांगायची गरज नाही। असंच घडलं राजस्थान मधील टंका या गावी। राजस्थानमध्ये घडलेली ही घटना आहे। राजस्थान मधील विवाह सोहळ्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असताना पाहतोय। या सोहळ्यामध्ये आणि या व्हिडिओमध्ये जे घडलं तेच पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये विवाह सोहळ्यामध्ये हजारोच्या संख्येने वऱ्हाड मंडळी, पाहुणे रावळी मंडळी आली होती आणि या विवाह सोहळ्यामध्ये मंगलाष्टिका सुरू होण्याच्या दरम्यान चक्रीवादळ आलं आणि चक्रीवादळ आल्याच्या नंतर विवाह सोहळ्यामध्ये लाट आली आणि त्या चक्रीवादळामध्ये जो मंडप टाकलेला होता लग्न समारंभासाठी, तो मंडप चक्रीवादळासह वाऱ्याने उडून गेलेला आहे आणि तो उडालेला मंडप कोणाच्या डोक्यामध्ये पडू नये, कोणाची जीवितहानी होऊ नये, कोणाला जखमी करू नये, कारण कुठे लोखंडी पाईप असतात तर कुठे लाकडी पाईप असतात, हे लागू नये यासाठी वऱ्हाडाची तुंबळ पळापळ सुरू झाली, धावपळ सुरू झाली। वाऱ्याच्या वेगाने वऱ्हाड तिथून पळू लागलं, परंतु पळत असताना अंगावरील कपडे देखील उडून जात होते। एवढी भयानक चक्रीवादळाची ती लाट पाहायला मिळाली राजस्थानमधील विवाह सोहळ्यामध्ये, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। यामध्ये आपण पाहतो एक वृद्ध वयस्कर देखील आहेत, त्यांचं धोती देखील वाऱ्याने किती उडत आहे, टोपी उडत आहे, उपरणं उडत आहे। किती भयानक परिस्थिती या चक्रीवादळाच्या लग्नात आपण पाहतोय। लग्नामध्ये आलेलं हे विघ्न किती दुर्दैवी आहे म्हणावं लागेल। चक्रीवादळाचा हा परिणाम, आलेली वाहतूळ ही आज नवीन दाम्पत्यासाठी विघ्न म्हणावं लागेल, कारण विवाह सोहळ्यामध्ये आलेले हे भयानक विघ्न अत्यंत हृदयद्रावक आणि ते व्हिडिओ कैद झाला, सोशल मीडियावरती तुफान व्हायरल देखील होत आहे। हा व्हिडिओ पाहून आज सर्वांना धक्काच बसला, कारण कोणाच्याही लग्नामध्ये असे विघ्न येऊ नयेत, परंतु जे घडतं त्या माणसाच्या
व्यक्तीच्या हातामध्ये नसतं आणि त्याला सामोरे जावं लागतं. हा व्हिडिओ पाहून आणि ही परिस्थिती पाहून आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज तारकापटकी चॅनल सोबत नक्की राहा. कारण ही झालेली बातमी यावर आपली प्रतिक्रिया तर कळवाच, परंतु आता जी आपण बातमी पाहणार आहोत ती आहे देशामध्ये चालू केलेल्या हाय अलर्ट दरम्यान, तीच आपण आता पाहणार आहोत. जे सरकारतर्फे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, सावधानतेचा, सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आलेला आहे. तो म्हणजे सध्या 1 मे पासून, तसं तर 29-30 एप्रिलच तारीख दिलेली आहे, परंतु 1 मे पासून ते 12 मे दरम्यान कडक उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. कडक ऊन, तापमान कमीत कमी 45 आणि 45 ते 55 सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे सकाळी 10 वाजल्याच्या नंतर आणि सायंकाळी 5 वाजल्याच्या अगोदर 10 ते 5 या टायमिंगमध्ये, या वेळेमध्ये कोणत्याही नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, तालुक्याला जाऊ नये, कोणत्या गावी जाऊ नये. हा धोकादायक आणि कडक इशारा देण्यात आलेला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी, काळजी घ्यावी, यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येतं. परंतु यावर्षी अति उष्माघाताचा हा दणका नागरिकांच्या जीवावर बेतलेला दिसतो. कारण उष्माघातामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुःखद घटना घडलेल्या आहेत, त्या समोर देखील आलेल्या आहेत. एका गावामध्ये तर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आणि ती आपण पाहिली. पत्राच्या खाली झोपलेली आणि उष्माघातामुळे गेलेला जीव, अत्यंत किती हृदयद्रावक घटना समोर आली. यामध्ये आता वृद्ध नागरिक आहेत ज्यांना उष्माघाताचा त्रास आहे, दम्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे आणि या उष्माघातामुळे अनेकांचे जीव हे धोक्यात जाताना आपण पाहतोय. यामुळे सुरक्षित राहा, घराच्या बाहेर पडू नका आणि 10च्या अगोदर सर्व कामे आटपून घ्या. 5च्या नंतर पुन्हा मग घराबाहेर पडा. या 10 ते 5च्या दरम्यान दुपारी घराच्या बाहेर पडू नका. जेवढं होईल तेवढं थंड हवेच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा, असं सांगितलेलं आहे आणि काळजी घेण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नक्कीच सर्व नागरिकांनी याचं पालन करावं आणि विशेष जो हा व्हिडिओ आपण पाहिला, हाय अलर्ट तर दिला, परंतु या अगोदर जो व्हिडिओ आपण पाहिला, राजस्थानमधील विवाह सोहळ्यामध्ये आलेलं विघ्न चक्रीवादळामुळे गेलेला उडून मंडप आणि वराडाची झालेली धावपळ, याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. न्यूज तारकापटकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन ताज्या घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत. ताज्या घडामोडी, ताज्या दर्जेदार बातमी पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.